5 वर्ष झाले ऑस्ट्रेलियात राहून तुला भारताची आठवण नाही येत का? हाय, माझं नाव एजे आहे आणि मी ऑस्ट्रेलियात राहतो. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात आलो आपली मास्टर्स डिग्री कंप्लीट करायला. सुरुवातीचे काही वर्ष खूप कठीण होते. पूर्ण जगात कोविड झाला. इंटरनॅशनल स्टुडंट म्हणून कसं तरी मॅनेज केलं. ज्या मुलाला सगळं हातातल्या हातात मिळायचं तो पूर्ण जेवण बनवणं शिकला. काही ऑड जॉब्स केले, आपली मास्टर्स डिग्री कंप्लीट केली आणि खूप मेहनत केल्यावर पहिला फुल टाइम जॉब मिळाला. एका सोबत 3 जॉब्स केले, मग जाऊन एज्युकेशन लोन रिपे केलं. काही वर्ष लागले फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला, पण आता ते सगळं करतो जे मला नेहमी करायचं होतं. 5 कंट्रीज एकटा फिरून आलो आहे. हॉबी म्हणून जॅपनीज भाषा शिकतोय. सगळ्यात महत्वाचं, एकटं राहून स्वतःची काळजी कशी घ्यायची ते सुद्धा शिकलोय. हे सगळं पॉसिबलच झालं नसतं जर मी भारतात आपल्या पेरेंट्स सोबत राहिलो असतो. खरं सांगू तर मला अब्रॉड पाठवायचं स्वप्न पहिले माझ्या पेरेंट्सचं होतं आणि मग माझं झालं. त्यांच्या सपोर्ट आणि ट्रस्टमुळेच मी आज इथे आहो. खूप सुंदर कंट्री आहे, लोक चांगले आहेत, त्यांच्यात सिव्हिक सेन्स आहे, इथे ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे स्वच्छ कंट्री आहे. जेव्हा कोणी विचारतं, एजे तुला भारताची आठवण नाही येत का? नाही, मला भारताची आठवण नाही येत. आठवण येते तर आईच्या हाताची भेंडीच्या भाजीची, पप्पांसोबत रोज सकाळी मॉर्निंग वॉकवर जायची, माझ्या मोठ्या बहिणीसोबत उगाच भांडण करायची. कंट्री कुठलीही असो, सगळ्यात जास्त जे मॅटर करतं ते तुमच्या पेरेंट्सचं लव्ह, सपोर्ट आणि ट्रस्ट असतं.